चला तर मग आज आपण काय बनवायचं, आज उपवास आहे. आपण उपवासाला नेहमी खिचडी बनवतोच किंवा साबुदाण्याचे वडे सुद्धा बनवतो, पण ते खूप तेलकट वगैरे असतात आणि खिचडी खाली तर एखाद्याला पचत सुद्धा नाही. तर तुम्हाला मी आज साधी आणि सोपी रेसिपी दाखवते, उपवासाचं थालीपीठ. नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते मी उपवासासाठी लागणारं थालीपीठ. हे साध्या आणि सोप्या साहित्यापासून कमी जास्त प्रमाणात होतं. हे चटणी सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. आता मी 1 वाटी शाबू तांदूळ घेतलेत आणि आपण ही बघा 1 वाटी घेतलेली आहे शाबू तांदूळ आणि ही छोटी वाटी आहे ती अर्धी वाटी आपण वरीचे तांदूळ घेऊया. हे अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेत. अशा अर्धी वाटी घ्यायची. एका साईडला मी आता गॅस लावूया आणि गॅसवर कढई ठेवते. हे थोडे 5 ते 10 मिनिटं आपण भाजून घ्यायचे शाबू तांदूळ आणि वरीचे तांदूळ. अशा प्रकारे हे थोडे भाजून घेऊया आपण. थोडे गरम झाले ना की मिक्सरला त्याची पावडर छान होते. मिक्सरला पावडर करायची आपल्याला. उपवासाला तुम्हाला नेहमी विचार आपण करतोच, काय करूया आज, खिचडी करतो किंवा साबुदाण्याचे वडे करतो. तर मी आज नवीन तुम्हाला दाखवते थालीपीठ. तर हे आपण थालीपीठ साध्या आणि सोप्या साहित्यापासून, अगदी कमी साहित्य लागतं याला आणि त्याच्यापासून सुद्धा हे थालीपीठ खूप छान होतं. आता ह्याच्यात मी वरीचे तांदूळ टाकले अर्धी वाटी. ते सुद्धा आपण 5 मिनिटासाठी परतून घेऊया. थोडे गरम झाले की बस, आपल्याला जास्त नाही परतायचे. हे बघा अशा प्रकारे छान परतून झाले हे वरीचे तांदूळ आणि शाबू तांदूळ. हे थालीपीठ ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काकडी घालून दाखवणार आहे. एक नवीन प्रकार, काकडी घालून खूप छान लागतं हे थालीपीठ. काकडी आणि बटाटा घालायचा आपण. आता हे भाजून झाले. आता आपण एका प्लेटमध्ये काढूया. थंड होण्यासाठी थोडं ठेवूया 2 मिनिटासाठी. हे थंड झालं ना की आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. याचं पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आता आपलं थंड झालं. आता आपण मिक्सरला त्याची पावडर करून घेऊया. छान बारीक पावडर झाली पाहिजे. अशा प्रकारे आता हे बारीक करून घ्यायचंय. आणि चटणी ह्याच्यासोबत चटणी खायची असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा किस घ्यायचा. ओला नारळाच खोबरं, 1-2 मिरच्या, जिरं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून त्याची चटणी करायची. हे बघा असं पीठ आपलं हे तयार झालं. याचं आपलं थालीपीठ छान होतं. आणि ह्या पिठापासून तुम्ही वडी सुद्धा करू शकता. हे बघा आता मी 2 मिरच्या घेतल्या. तुम्हाला चवीनुसार मिरच्या घ्या आणि जिरं. त्याला आपल्याला मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. 1-2 चमचे पाणी घातले आणि बारीक करून घेतले. हे मी 2 उकडलेले बटाटे घेतले. अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि ह्याच्यात काकडी घालणार आहे म्हणून मी बघा 1 काकडी घेतली. पण 1 नाही घेणार, यातली अर्धी घेणार. अर्धी काकडी घेऊया ना. काकडी टाकून थालीपीठ खूप छान चवीला लागतं. बटाटा टाकतो सर आपण नेहमीच, पण आज मी तुम्हाला काकडी टाकून दाखवते. तुम्ही काकडी घाला किंवा रताळ घातला तरी सुद्धा थालीपीठ खूप छान लागतं. आता मी ही काकडी घेतली. जर तुम्ही काकडी उपवासाला खात नसाल तर तुम्ही रताळ सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये रताळ घालून सुद्धा थालीपीठ खूप छान होतं. काकडी उपवासाला चालते म्हणून मी काकडी घेतली. आणि हे बघा ही अशा प्रकारे किसून घेतली. आणि 2 उकडलेले बटाटे आपण सोलून घेतलेत मी. ही काकडी आता छान बारीक किसून झाली. अशा प्रकारे ही किसून घ्यायची बारीक. आणि हे 2 उकडलेले मी बटाटे घेतले. ते हे बघा असे चुरायचे, हाताने चुरायचे. असे छान असे बारीक चुरून घ्यायचे आधी बटाटे. बटाटे छान उकडले पाहिजे, मग ते छान चुरले जातात. आणि हे आपण आता हे पीठ केलेलं आहे ते पीठ घेते मी. हे बघा जेवढं याच्यामध्ये लागेल ना तेवढंच पीठ घ्या. आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. हे मीठ सेंजव मीठ आहे. उपवासाला हे मीठ चालतं. हे तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं. आणि ह्या मिरचीचा ठेचा घालायचा. जिरं आणि मिरची. तुम्हाला जिरं जर चालत नसेल तर नुसती मिरची टाकलात तरी चालेल. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. कोण कोण उपवासाला जिरं खात नाही तर त्यांनी नुसती मिरची बारीक चिरून टाकायची याच्यामध्ये तरी चालेल. आणि असं हे संपूर्ण आता हे काकडी हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. बटाटा, काकडी सगळं मिश्रण मिक्स झालं पाहिजे. पहिला पाणी घालायचं नाही आपण. त्या काकडीला पाणी सुटतं त्याच्यातच पहिला असं संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं. काकडी टाकल्याने ना थालीपीठ खूप छान लागतं. आणि ही मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला.
बघा अर्धी वाटी घ्यायचं शेंगदाण्याचा कूट नंतर घालायचा आणि हे सगळं पुन्हा आता मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जेवढं पाणी लागेल ना त्याप्रमाणे पाणी थोडं थोडं घालायचं. पाणी एकदम घालायचं नाही. पाणी घालून आपण पिठाचा जसा गोळा करतो ना त्याप्रमाणे याचा गोळा तयार करायचा आहे. जसं पाणी लागेल तसंच घ्या. एकदम पाणी घालू नका. थोडं थोडं पाणी घाला. त्याला मळून घ्यायचं छान. असं छान याचा गोळा होते. दह्यासोबत सुद्धा खूप थालीपीठ चांगलं लागतं किंवा चटणी सोबत सुद्धा. तुम्हाला टिफिनला न्यायला सुद्धा हे पटकन होणार आहे. काय वेळ लागत नाही. तेलकट सुद्धा नसतं हे आणि पौष्टिक सुद्धा आहे हे. अशा प्रकारे याचा गोळा तयार केला. असा छान गोळा करून घ्यायचा. जास्त पातळ नाही जास्त घट्ट सुद्धा नाही करायचा. असा हा याचा गोळा तयार झाला बघा. आणि ह्याला जास्त वेळ ठेवायचा नाही. लगेच आपण तापायला घ्यायचंय. आता मी एका साईडला गॅस लावला त्याच्यावरती पॅन ठेवते आणि पॅन थोडा गरम झाला की आपण त्याच्यावरती मी अर्धा चमचा आपण तूप घालून घ्यायचं. तुम्हाला तेल तूप चालत नसेल तर तेल घातलात तरी चालेल. तेल खात असाल तर तेल घाला तुम्ही किंवा तूप घातलात तरी चालेल. आणि असा गोळा करून आपण असं पॅनवर गॅस बारीक करायचा आणि नंतर पॅनवरती आपण हे असं पाण्याचा हात लावायचा आणि थापून घ्यायचं. तर तुम्हाला असं नसेल थापायला येत असेल तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवरती थापून सुद्धा घेऊ शकता. आता हाताला पाणी लावत हे छान असं थापून घेते बघा. अशा प्रकारे छान थापून घ्यायचं. थोडं पातळच करायचं. असा जास्त जाड ठेवायचा नाही बघा. अशा प्रकारे हे थापून घेतला. पहिला लोक कशी या तव्यावरती असं थापून करायची थालीपीठ वगैरे. तर आताची हाताला चटका बसेल म्हणून घाबरतात म्हणून तुम्ही प्लॅस्टिकवर करू शकता. पण असा हाताने तव्यावरती थापला ना की खूप छान थापला जातो तो आणि प्लॅस्टिकवर सुद्धा थापला जातो छान. आणि बघा याला वरून आता एक चमचा तूप लावलं आणि आता उलट करायचा आणि दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घ्यायचा. बघा या दोन्ही साईडने असं छान असा खरपूस भाजला पाहिजे. आता मी गॅस मिडियम केलाय आणि मिडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा हा. आणि हा गरमागरम सुद्धा खूप छान लागतो. अशा प्रकारे हा छान भाजून घ्यायचा. हे बघा कसं छान झालं ना. एका साईडने खरपूस असा खरपूस झाला पाहिजे छान. आणि पुन्हा साईडने थोडं तूप सोडलं मी कारण खाली पण थोडं तूप लागलं. हे बघा छान असं. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. आणि असा खरपूस छान असा भाजून घ्यायचा. चवीला सुद्धा खूप छान लागतो. मीडियम गॅसवर करायचा कारण थोडा वेळ लागतो. असा आपला हा थालीपीठ बघा तयार झालं. आणि मुलं सुद्धा लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी थालीपीठ तयार झाले. मी दही ठेवलं आणि चटणी. तुम्हाला चटणी सोबत खायचं असेल तर चटणी सोबत खा किंवा दह्यासोबत खा. खूप छान लागतात. तुम्ही आता उपवासाला ही डिश नक्की करून बघा आणि मला कमेंट करा.